नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण किचनमध्ये उपयोगी पडणाऱ्या स्मार्ट गृहिणीसाठी स्मार्ट टिप्स बघणार आहोत। काकडी कडू नको लागायला म्हणून चिरताना पुढचा मागचा भाग थोडासा घासून मग वापरायचा। वांगी काळी पडू नयेत म्हणून चिरल्यानंतर पाण्यामध्ये मीठ घालून ठेवा, यामुळे वांगी अजिबात काळी पडणार नाहीत। मूग अंकुर म्हणजेच मोड पटकन यावेत म्हणून रात्री भिजवून दुसऱ्या दिवशी कपड्यामध्ये बांधून ठेवा। कोथिंबीर फ्रीज मध्ये सुकू नये यासाठी ती बाटलीत ठेवून वर पाणी घाला। तांदळामध्ये किडे लागू नयेत म्हणून डब्यामध्ये लसूण पाकळ्या ठेवा, यामुळे किडे अजिबात लागत नाही। डाळ पटकन शिजावी म्हणून ती 1 तास आधी कोमट पाण्यामध्ये भिजवा। आलं किसायला अवघड जात असेल तर ते आधी फ्रीज मध्ये ठेवून मग किसा। मेथीची पाने जास्त दिवस ठेवायची असतील तर धुवून वाळवून फ्रीज मध्ये पेपर मध्ये गुंडाळा। मिरच्या ताज्या टिकाव्यात म्हणून त्यांचे देठ काढून फ्रीज मध्ये ठेवा, मिरच्या खूप दिवस टिकतात। डाळ आणि तांदूळ जास्त दिवस ताजे राहावेत म्हणूनच डब्यामध्ये काळी मिरी टाका। आता स्वयंपाक करताना ह्या टिप्स आपल्याला खूप महत्त्वाच्या आहेत। भात शिजवताना झाकणावर जड वाटी ठेवली तर उकळून बाहेर येत नाही। शिजलेला भात अगदी मोकळा राहण्यासाठी पाण्यामध्ये काही थेंब तेल घाला। कुठलीही फोडणी करताना मोहरी फुटायला जर वेळ लागत असेल तर आधी मोहरी थोडीशी कुटून घ्या। आमटीला मस्त लालसर रंग यावा म्हणून त्यामध्ये थोडीशी बिटाची साल घाला। शेंगादाण्याची चटणी काळवंडू नये म्हणून त्यामध्ये थोडंसं तेल घाला। पिठलं करताना बेसन आधी थंड पाण्यामध्ये छान मिसळून मग उकळत्या पाण्यामध्ये घाला, यामुळे अजिबात गुठळ्या होणार नाही। खीर पटकन घट्ट करायची असेल तर त्यामध्ये थोडासा मावा किंवा दूध पावडर घाला। पराठा नरमसर यावा म्हणून पिठामध्ये थोडंसं दही मिसळा। पुरी मस्त कुरकुरीत व्हावी यासाठी पिठामध्ये थोडासा रवा मिसळा। कुठल्याही पक्वान्नामध्ये छान वास यावा म्हणून त्यामध्ये थोडीशी वेलची पावडर टाका। आता कोणतेही गोड पदार्थ आणि स्नॅक्स करण्यासाठीच्या महत्त्वाच्या टिप्स। लाडू बांधताना मिश्रण जर कोरडं वाटत असेल तर गरम दुधाचे थेंब घाला। बेसनच्या लाडूला छान सुवास यावा म्हणून बेसन अगदी मंद आचेवर नीट भाजा। जिलबीला मस्त कुरकुरीतपणा यावा म्हणून पिठामध्ये थोडासा रवा टाका। बटाटे वडा कुरकुरीत व्हावा यासाठी पिठामध्ये तांदळाचं पीठ मिसळा।
शेव कुरकुरीत व्हावी म्हणून पिठामध्ये गरम तेल घाला। उपवासाचं थालीपीठ अगदी मऊसूर व्हावं म्हणून त्यामध्ये उकडलेला बटाटा मिसळा। कचोरी तेलकट होऊ नये यासाठी ती लगेच कागदावर काढून मग सर्व्ह करा। पापड तळताना तेलामध्ये थोडंसं मीठ घाला, ह्यामुळे पापड कमी तेलकट होईल। चकलीला छान रंग यावा म्हणून पिठामध्ये थोडीशी हळद घाला। गुलाबजाम मस्त फुलून यावेत म्हणून पिठामध्ये थोडासा रवा घाला। आता आपण जी काही साठवण करतो त्यासाठी आणि स्वच्छतेसाठी उपयोगी पडणाऱ्या ह्या टिप्स आहे। फ्रीजमध्ये लिंब सुकू नयेत म्हणून प्लास्टिक पिशवीमध्ये बांधून ठेवा। मिठामध्ये गुठळ्या होऊ नयेत म्हणून त्यामध्ये तांदूळ टाका। साखर अजिबात कडक होऊ नये म्हणून डब्यामध्ये ब्रेडचा तुकडा ठेवा किंवा तुम्ही लवंग देखील ठेवू शकता। तुपाला वास येऊ नये म्हणून ते काचेच्या बरणीमध्ये ठेवा। भांडी पटकन चमकण्यासाठी त्यांना व्हिनेगर आणि पाण्याने धुवून काढा। चाकू नेहमी धारदार राहण्यासाठी आठवड्यातून एकदा लिंबाच्या सालाने घासा। गॅस शेगडीवर तेल उडू नये म्हणून फोडणी करताना त्यावर झाकण अर्ध ठेवा। स्टीलची भांडी छान चमकवण्यासाठी त्याला मैद्याने घासा। लोखंडी कढईला गंज येऊ नये म्हणून वापरल्यानंतर कोरडी करून त्यामध्ये थोडंसं तेल लावा। सिलबट्टा धुताना हळद त्यावर जर घासली तर सगळे डाग आणि वास दोन्हीही निघून जाते। तर ह्या माहितीपूर्ण किचन टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।